महत्त्वाचा मुद्दा येतो की आपल्याला आता आपण उंचीचं मार्किंग केलं, कॅप हाईट बघितली, कॅप हाईटसाठीचा चार्ट बघितला, पण आता आपल्याला रुंदी किती घ्यायची आहे हा सगळं. त्याच्यामुळे जर कमी साईज असेल तर इथूनचं अंतर तुमचं हे 1.5 इंच घ्यायचं आहे. मी साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 40 साईजसाठी म्हणजे 40 साईजच्या पेपर पॅटर्नसाठी बाही कशी कट करायची हे बघणार आहोत. तर तुमच्या सगळ्यांच्या खूप साऱ्या जणींच्या रिक्वेस्ट आहेत की पेपर पॅटर्नचा वापर न करता बाही आपण कशी कट करायची. तर याचवरती हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्ही कोणत्याही साईजची बाही आली तरी तुम्ही त्यामध्ये प्रॉपर पद्धतीने कटिंग घेऊ शकणार आहात. ओके, तर चला आता आपल्याला या बाहीसाठी काही मेजरमेंट्स गरजेचे आहेत. तर यासाठी बाहीची उंची आपल्याला घ्यायची आहे आणि ही उंची आपल्याला 5 वरती दंडघेर किती आहे, 8 वरती किती आहे आणि 10 वरती किती आहे हे पूर्ण मेजरमेंट तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. ज्या पण साईजची बाही तुम्ही तयार करणार आहात म्हणजे चेस्ट साईजची, त्याच्यासाठीची जी मेजरमेंट्स आहेत ही ब्लाऊजवरूनची नाही आहेत, ही अंगावरून घेतलेले मेजरमेंट्स आहेत. ओके, तर हे झाले आपले बाहीचे मेजरमेंट्स. आता आपण बाहीसाठी आपण ज्या पॅटर्नसाठी बाही बनवणार आहोत तो पॅटर्न तुम्हाला दाखवते. तर हा आहे 40 साईजचा पेपर पॅटर्न. हा पेपर पॅटर्न आपण कसा बनवला आहे याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तो व्हिडिओ जरूर बघा की ज्यामुळे तुम्हाला हा 40 साईजचा कटोरी ब्लाऊज पेपर पॅटर्न इझीमध्ये बनवता येईल. आता आपल्याला याच्यासाठी बाही बनवायची आहे. तर वरच्या बाजूला काय करायचं, अर्धा इंच हे आपलं शोल्डर जोडण्यामध्ये जाणार आहे. तर इथे टेप ठेवायचा आणि या बाजूने आपल्याला पहिल्यांदा राऊंड शेप मोजून घ्यायचा आहे. शिलाई मार्जिन सहित मोजून घ्यायचा आहे. तर इथं आलेला आहे आपला 10.5 आलेला आहे हा. ओके, तर हा आपण फ्रंट 5. ओके, मी हे इथे लिहून घेतलं फ्रंट आर्म होल. आता आपल्याला बॅक आर्म होल मोजून घ्यायचा आहे किती आहे. तर हे पाहत असताना आपण सेम अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी आपल्याला वरच्या बाजूला सोडून द्यायचं आहे आणि त्यानंतर टेप गोलाईमध्ये या पद्धतीने फिरवत आपल्याला बॅक मुंड्याचा पण म्हणजे बॅक आर्म होलचा शेप आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर हा आलेला आहे 11.25. हे बघा इथे 11.25 आपलं आलेलं आहे. 11.25 आलेला आहे. ओके, तर चला आता या मेजरमेंटमध्ये आपल्याला बाही कट करायची आहे. तर फ्रंटचं आर्महोल आहे 10.5 आणि बॅकचा आर्महोल आहे 11.25. या पॅटर्न्स जेव्हा आपण या पद्धतीने बनवतो त्यावेळेला आपल्याला फ्रंटचा आर्महोल हा आपला कमीच येतो, एक अर्ध्या इंचानी, पाऊण इंचानी, आणि बॅकचा आर्महोल हा मोठाच असतो. ओके, तर हा आपण मेजरमेंट्स आपण लिहून घेतले. आता आपण बाही कशी कट करायची ते बघूयात. तर इथे मी हा पेपर घेतलेला आहे. पुढच्या बाजूचा ओपन आहे आणि माझ्याकडच्या बाजूचा आहे ती साईड फोल्ड आहे. टोटल उंची प्लस 1 इंच करायचं आहे. तर इथे आपण आता 10 इंचांची बाही बनवणार आहोत. तर आपल्याला मेजरमेंट कसं घ्यायचं आहे तर बघा इथे वरच्या बाजूला एक मी लाईन देऊन घेते. पहिला इथून आपल्याला टोटल बाहीची उंचीचं मार्किंग करायचं आहे. तर बाहीची उंची आपल्याला जी पण हवी असेल त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून घ्यायचं. आता 10ची बाही आपल्याला तयार हवी आहे तर आपण इथे 11 वरती मार्क करून घेणार आहोत. 11 वरती आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. या पद्धतीने इथे 11 वरती एक लाईन ड्रॉ करून घेतली. यानंतर आता आपल्याला कॅप हाईट किती घ्यायची, कोणतीही साईज असतो, हा मेन आपला मुद्दा असतो की आपल्याला कॅप हाईट समजत नाही की बाहीमध्ये आपण किती घेतली गेली पाहिजे आणि इथेच सगळं मग कन्फ्युजन होतं आपलं. तर यासाठी मी तुम्हाला या अगोदरही बाहीचा चार्ट तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे की कोणत्या साईजमध्ये आपल्याला किती इंच बाहीचं मार्किंग म्हणजे कॅप हाईट मार्किंग घ्यायचं आहे ते बघा. हाच तो चार्ट आहे ज्याच्या वाईज आपल्याला कॅप हाईटचं मार्किंग घ्यायचं आहे. तर इथे तुम्हाला जर तुमची बाही 6च्या पुढं असेल म्हणजे 5.5 पर्यंत जर बाही असेल तर तुम्ही कॅप हाईट या पद्धतीने घ्यायची आहे. यासवरचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती ऑलरेडी अपलोड झालेला आहे की कशा पद्धतीने बाही आपल्याला कटिंग घ्यायची असतात आणि त्याच्यासाठी किती इंचांची कॅप हाईट घ्यायची असते ते. तर तो व्हिडिओ इथे मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते, तो जरूर चेक करा. आणि यामध्ये आपल्याला आता 6 इंचाच्या पुढे बाही असेल तर आपल्याला कंपल्सरी कॅप हाईट 4 इंच घ्यायची आहे. मग ती तुमची बाही कितीही इंचांची असो. ओके, हा तुमचा मुद्दा क्लिअर झाला. कॅप हाईट आपल्याला किती घ्यायची आहे तर आता इथे आपली आहे बाही 10 इंचांची, त्यामुळे या 6च्या पुढे येणार आहे तर इथे आपण कॅप हाईट घेणार आहोत 4 इंच. ओके, तर इथून आता वरच्या बाजूनी ही आहे आपली वरची लाईन आणि ही आहे आपली दंडघेराची लाईन. तर वरच्या बाजूने आपल्याला 4 वरती एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. इथे आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची 4 इंचांवर किंवा या पुढच्या बाजूला पण अजून एक 4 वरती डॉट देऊन घ्यायचा की जेणेकरून आपली ही लाईन तिरकी जायला नको, व्यवस्थित स्ट्रेटमध्ये येऊ देत. तर या पद्धतीने ते ड्रॉ करून घेतली. यानंतर इथे महत्त्वाचा मुद्दा येतो की आपल्याला आता आपण उंचीचं मार्किंग केलं, कॅप हाईट बघितली, कॅप हाईटसाठीचा चार्ट बघितला, पण आता आपल्याला रुंदी किती घ्यायची आहे हा सगळ्यांसाठीचा खूप मोठा प्रश्न आहे की जो माझ्या मैत्रिणींना खूप सतावत आहे. तर याच्यावरती एक सूत्र मी तुम्हाला देणार आहे की जेणेकरून तुमची बाही अगदी प्रॉपर आणि परफेक्ट येणार आहे. तर ते सूत्र आहे
छाती भागिले 4 जे पण येणार आहे ते तुमचं इथे उत्तर असणार आहे. तर आपली चेस्ट आहे 40, याला भागिले करायचं आहे 4, तर उत्तर किती येणार आहे तुमचं 10. ओके, तर हेच तुमचं असणार आहे बाहीच्या रुंदीचं मार्किंग. क्लिअर झालं. भागिले 4, तर चेस्ट आहे आपली 40, 40चा चौथा भाग किती येणार आहे 10 इंच. तर या इथे आपण 10 वरती मार्क करून घेऊया. तर बघा या पद्धतीने मी इथे 10 वरती मार्क करून घेतलं. यानंतर आता आपण 1.5 इंच शिलाईमध्ये मार्जिन घेतलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण हे पॅटर्न्स बनवले त्यावेळेला आपण हे मार्जिन किती घेतलेलं आहे 1.5 इंच. तर हेच 1.5 इंच आपल्याला इथून पाठीमागे टाकायचं आहे, म्हणजे पाठीमागच्या बाजूला मार्क करून घ्यायचं आहे. तर इथून मी 1.5 वरती एक मार्क करून घेतला. ओके, इथंपर्यंत सगळ्यांचं क्लिअर झालं. यानंतर आता आपल्याला सेम या जे आपण 1.5 इंच मागे आलेलो आहोत तिथून या वरच्या पॉईंटपर्यंत तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला या लाईनचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. सेंटर पॉईंटच्या वरच्या बाजूला पाव इंच आणि खाली पाव इंच आपल्याला मार्क करून घ्यायचे. हे सर्व साईजमध्ये सेम असणार आहे, तुम्ही साईज कोणतीही असो. तर आता या बाजूनी आपल्याला 2 वरती एक मार्क देऊन घ्यायचा आहे. इथे तुम्ही जर कमी साईज असेल, म्हणजे समजा 32, 28, 30 साईजसाठी पॅटर्न बनवणार असाल तर हे 2 इंच नका घेऊ, कारण 2 इंच घेतलं तर ऑलरेडी त्यांची घडी ती किती असते. जर समजा आपण 30 साईजसाठी म्हटलं तर ही घडी 7.5 इंचांची येते, आणि 7.5 मध्ये जर तुम्ही इथून परत 2 इंच इकडे घेतला तर ते साधारण 5 वरतीच येईल, बरोबर, 4.5 5 वरती. तर मग हे अंतर खूप जवळ येतं. त्याच्यामुळे जर कमी साईज असेल तर इथूनचं अंतर तुमचं हे 1.5 इंच घ्यायचं आहे तुम्हाला. आणि आता ही आपली साईज आहे ही 40 आहे. 40, 42, 44 ह्या हेवी साईज आहेत. यांची ही घडीसुद्धा मोठी असते. तर त्याच्यामुळे तुम्ही मग या कोण्यातून इथून 2 इंच तुम्ही मार्क करू शकता. तर इथून मी हे 2 इंच मार्क केलेलं आहे. या पॉईंटपासून आपल्याला 0.25 पाव इंच खाली यायचं आहे. हे सगळ्या साईजमध्ये सेम असणार आहे. आता या बंद बाजूकडून आपल्याला 1 इंचांवर 1 आणि अर्धा इंचावर 1 असे 2 मार्क देऊन घ्यायचे आहेत. आणि ही जी आपली फिटिंगची लाईन आहे इथे आपल्याला पाव इंच खाली मार्क करायचा आहे. आता वरच्या बाहीचा शेप देत असताना आपल्याला हा बंद बाजूकडून 1 इंचावरचा पॉईंट आहे तो, आणि हा वरचा 0.25चा पॉईंट, आणि हा या लाईनपासून जे आपण 2 इंच खाली वरती घेतलेलं तिथून खाली जे पॉईंट घेतलेला आहे 0.25, या सर्वांमधून आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. तुम्ही या कर्व शेप पट्टीचा वापर केला तर अगदी प्रॉपर शेप तुम्हाला इथे मिळून जाणार आहे. तर हा शेप इथंपर्यंतच घ्यायचा, त्यानंतर पट्टी फिरवायची आणि मग या बाजूने आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे. तर जसा हा शेप आपला सेट होतो या कर्व पट्टीवर त्या पद्धतीने पट्टी पहिला सेट करून घ्यायची आणि नंतर आपल्याला हा शेप ड्रॉ करायचा आहे. ओके, त्यानंतर जो आतला शेप आहे तो अर्धा इंचावर जो पॉईंट घेतलेला आहे बंद बाजूकडून तिथून ते यामध्ये यायचं आणि इथून मग इथे आपल्याला लाईन घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने पहिला इथंपर्यंत हा शेप ड्रॉ करून घेऊया. ओके, इथंपर्यंत घेतला, त्यानंतर पट्टी फिरवायची आणि सेम यामध्ये आपल्याला इथे शेप ड्रॉ करून घ्या. म्हणजे जो काही मी पार्ट तुम्हाला समजवलेला आहे तो कळला असेल. ओके, आता इथे मेन रोल येतो तो म्हणजे हा बॅक मुंड्याचा शेप आणि फ्रंट मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. इथे आपण बॅक मुंड्याचा शेप आहे 11.25 आणि फ्रंट मुंड्याचा शेप आहे 10.5. तो आपल्याला चेक करायचा आहे, तो फक्त बाहेरच्या मुंड्यावरच आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर इथून टेप ठेवायचा आणि या पद्धतीने गोल शेपमध्ये, राऊंड शेपमध्ये आपल्याला जो आपण बॅक मुंड्याचा शेप दिलेला आहे त्याच्यावरती आपल्याला हा शेप कुठंपर्यंत येतोय ते बघून घ्यायचं. तर पहिला आहे बॅक मुंड्याचा शेप आहे तो आपण देऊन घेऊ, तो आहे 11.25. तर हे 11.25चं मार्किंग आपलं इथं आलेलं आहे. ओके, त्यानंतर आतल्या मुंड्याचा म्हणजे फ्रंट मुंड्याचा शेप आहे तो आहे 10.5. तर 10.5चं मार्किंग आपलं येणार आहे या इथे, बरोबर. तर हे 2 पॉईंट आलेत, आपण वेगळ्या मार्करनी दाखवतो. आणि हा म्हणजे हा आला आपला 11.25चा आणि हा 10.5चा पॉईंट आला. तर या आणि या पॉईंटचा आपल्याला सेंटर पॉईंट मार्क करून घ्यायचं आहे. ओके, यानंतर या सेंटर पॉईंटपासून आपल्याला 1.5 इंच आत यायचं आहे, कारण 1.5 इंच आपलं काय आहे शिलाईमध्ये आपण 1.5 इंच मार्जिन पकडलेलं आहे ते आहे. तर इथे पॉईंट ठेवल्यानंतर कुठे येणार आहे तर या इथे आपला हा 1.5 इंचांचा पॉईंट येत आहे. तर हा आपल्याला इथे मार्क करून घ्यायचा आहे. तर हे मी वेगळ्या पेननी दाखवलेलं आहे ते घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला इथे दंडघेराचं मार्किंग करायचं आहे. दंडघेर आहे आपला 10 वरती 11 इंच. तर 11च्या अर्धे केले तर येणार आहेत 5.5. तर या बाजूनी 5.5 वरती आपल्याला एक डॉट पॉईंट देऊन घ्यायचा. तर बघा या ज्या आपल्या फिटिंगच्या आणि मार्जिनची लाईन आहे ती आपण ड्रॉ करून घेतली साईडची. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की आपण कॅप हाईट आणि फ्रंट पार्टमध्ये 2 ठिकाणी आपल्याला बाही चेक करून घ्यायची आहे. ती कोणत्या ठिकाणी तर जिथून आपण 5 वरती आणि 8 वरती
मेजरमेंट्स घेतलेले आहेत, म्हणजे बाहीचा राऊंड घेतलेला आहे, तिथे आपल्याला बाही चेक करून घ्यायची आहे. तर बघा इथे आपण कॅप हाईट किती घेतली हे लिहून ठेवणार आहोत, प्रत्येक ठिकाणी काय काय मेजरमेंट्स घेतलेले आहेत ते. आता आपण 5 वरती बाहीचं मार्किंग किती बघितलं होतं, तर तिथे आपण 15 इंच घेतलं होतं, बरोबर. तर 15 इंचांमध्ये आता आपल्याला इथे काय करायचं आहे, ही बाहीची घडी आहे, बरोबर. त्याच्यामुळे इथे आपल्याला त्याला भागिले 2 करायचं आहे. जे पण मेजरमेंट येणार आहे ते तुमचं 5च्या घडीवरती मॅच झालं पाहिजे. इथे आता लूजिंग घ्यायचं की नाही घ्यायचं हा डिपेंड तुमच्यावरती अवलंबून आहे. जर बाही थोडी तुम्हाला लूज हवी असेल तर तुम्ही इथे जरूर 0.25 मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. पण जर तुम्हाला मार्जिन नको, अगदी फिटिंग बाही हवी आहे, तर जेवढं अंतर तुम्ही बॉडीवरून घेतलेलं आहे त्याच्या फक्त डिवाइड 2 करायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे. 8 वरती आपलं मार्किंग आहे 13 इंच, म्हणजे राऊंड आहे, तर 13च्या अर्धा 6.5 येईल. 6.5 मध्ये 0.25 प्लस करून मी इथे मार्जिन ॲड करून मार्किंग केलेलं आहे. इथे 5.25 लिहिले, 5.25 लिहिलेलं आहे, पण इथे ॲक्च्युली 5.7 येणार आहे. ओके. आणि दंड घेऱ्यावरती मात्र काहीही लूजिंग ॲड नाही केलेलं आहे मी. हे सर्व डिपेंड तुमच्यावर आहे, तुम्हाला बाही कशी लूज हवी आहे, कुठेही क्रीज नको आहे, तर त्यावेळेला तुम्ही डायरेक्ट जेवढं मेजरमेंट आहे त्याच्या अर्ध मेजरमेंट तुम्ही बाहीच्या घडीवरती देऊन घ्यायचं आहे. यानंतर आता आपल्याला ही बाही कट करून घ्यायची आहे. कट केल्यानंतर आतल्या मुंड्याचा शेप बरोबर देऊन घ्यायचा, बाहेरच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा, आणि ही बाही मी तुम्हाला आपल्या पेपर पॅटर्न बरोबर मॅच होते का हे सुद्धा दाखवणार आहे. कारण मागच्या एका व्हिडिओमध्ये ताईंची एका कमेंट होती की ताई तुम्ही बाही आपल्या पॅटर्नला लावूनच नाही दाखवलात म्हणून. तर त्याच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे फायदाच होईल की आपण बाही कशा पद्धतीने लावायची असते. तर बघा इथे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट जिथे आपली शिलाई येणार आहे तिथपर्यंत या पद्धतीने फोल्ड करून घेतला, आणि एक साईडवरून आपल्याला बॅकचा पार्ट आणि फ्रंटचा पार्ट नॉच केलेला फ्रंटला येणार आहे आणि विदाऊट नॉचचा बॅकला येणार आहे. तर या पद्धतीने बाही ही आपली परफेक्ट होणार आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे बाहीचं मार्किंग कंप्लीट झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि थोडा जरी यूजफुल वाटला असेल तर एक लाईक जरूर करा, कमेंट करायला विसरू नका, आणि अजून तुम्हाला कोणत्या पद्धतीने कटिंग हवी असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि पुढच्या अपडेट मिळत राहाव्या असं वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम.